थोड्याच वेळात वंचितच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि बैठकीनंतर उद्या प्रकाश आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर उद्याची भूमिका स्पष्ट करण्यामध्ये या बैठकीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असणार आहे। या बैठकीमध्ये रणनीती ठरण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या वंचितकडून घोषणा होण्याची शक्यता आहे। या बैठकीच्या ठिकाणची काही एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण पाहत आहात। प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडणार का असा प्रश्न जो सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जातो आहे, या प्रश्नाचं उत्तर अंतिम करणारी अशी ही बैठक असणार आहे जी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी पवन गवई सध्या आपल्या सोबत आहेत। पवन, अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक थोड्याच वेळात होणार आहे अशी माहिती कळते आहे। त्या ठिकाणची काही एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स देखील सध्या तुम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहेत, जी सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। काय नेमके तपशील आहेत, काय माहिती कळते याबाबत? नक्कीच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून एक स्थान निर्माण केलं होतं। मात्र उद्या पहिल्या टप्प्यातल्या सगळ्यात शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। मात्र अद्यापही महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेशाबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे। मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्य कार्यकारिणीची अंतिम बैठक हे अकोल्यात बोलावलेली आहे आणि सकाळपासूनच अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी हे हजर झालेले आहेत। आता थोड्याच वेळात वंचितच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत मवियासोबत जायचं की स्वतंत्र लढायचं यावर अंतिम निर्णय होणार आहे आणि या बैठकीत जो कुठला निर्णय होईल तो उद्या प्रकाश आंबेडकर हे सविस्तर भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामध्ये या या बैठकीतून काय निर्णायक भूमिका होईल ते प्रकाश आंबेडकर म्हणजे स्पष्ट करणार आहेत। नेमकं मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र तर नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। बघूयात की महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होतो की प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीला सामोरे जातात हे बघणं फार महत्त्वाचं आहे। निश्चित, धन्यवाद पवन तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाची सर्वाधिक शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे आणि पुढारी न्यूजला देखील अशाच प्रकारची माहिती मिळते। अर्थात नेमकं काय घडतं हे इथून पुढच्या काही तासामध्ये ठरणार आहे आणि उद्या ते डिक्लेअर होणार आहे।